नमस्कार. चला आज एका अशा कायद्याबद्दल बोलूया जो खूप शक्तिशाली आहे, पण आपल्याला रोजच्या आयुष्यात तो थेट दिसत नाही. तो म्हणजे प्रशासकीय कायदा. हे शासकांसाठीच बनवलेलं एक नियम पुस्तक आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मग चला हा इंटरेस्टिंग विषय सोपा करून समजून घेऊया. बरं, कधी विचार केलाय का की आपल्या रोजच्या आयुष्यात सरकारी संस्थांचा म्हणजे गव्हर्नमेंट बॉडीचा किती मोठा हात असतो? ही एक अशी अदृश्य शक्ती आहे जी नकळतपणे आपल्यावर राज्य करते. आपल्याला काय वाटतं की कायदे फक्त संसद किंवा विधानसभेत बनतात, बरोबर? पण खरं सांगायचं तर आपल्या रोजच्या आयुष्यातले बहुतेक नियम हे प्रशासकीय संस्था बनवतात. आणि इथेच प्रशासकीय कायद्याचा खरा रूल सुरू होतो. ही शक्ती किती मोठी आहे हे बघा. ड्रायव्हिंग लायसन्स घ्यायचंय, प्रशासकीय संस्था. एखादा व्यवसाय सुरू करायचाय, परवाना लागेल. आपण जे अन्न खातो ते सुरक्षित आहे की नाही हे ठरवणारे नियम तेही याच संस्था बनवतात. एवढंच नाही तर नवीन औषधं मंजूर करणं, सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स पाहणं, पर्यावरणाचे नियम लागू करणं, या सगळ्यामध्ये त्यांचा थेट संबंध असतो. तर मग सरकारच्या या प्रचंड शक्तीमुळे एक साहजिक प्रश्न मनात येतो की या शक्तीवर कुणाचं नियंत्रण आहे? आणि याचं उत्तर आहे प्रशासकीय कायदा. हो, हे शासकांसाठीच बनवलेलं एक नियम पुस्तक आहे. आता एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रशासकीय कायदा म्हणजे सरकारला शिस्त लावणारा कायदा. तो हे बघतो की सरकारी अधिकारी आणि त्यांच्या संस्था आपल्या अधिकारांचा गैरवापर तर करत नाहीत ना, आणि ते कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करतायत की नाही. प्रसिद्ध कायदेतज्ञ MP जैन यांनी काय म्हटलंय बघा, की हा कायदा फक्त सरकारवर नियंत्रण ठेवत नाही, तर तो नागरिकांना सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि दाद मागण्याचा हक्क देतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर हा कायदा हे पक्कं करतो की सरकार स्वतः नियम पाळतंय. कोणीही, अगदी सरकारसुद्धा, कायद्यापेक्षा मोठं नाही. शासन कायद्याच्या वर नाही तर कायद्याच्या खाली आहे, त्याच्या अधीन आहे. बरं, आता पुढचा प्रश्न की हे सगळं ठीक आहे, पण या वेगळ्या कायद्याची गरजच का पडली? याचं उत्तर आपल्याला इतिहासात आणि समाजाच्या बदलत्या गरजांमध्ये मिळतं. बघा, 20व्या शतकाच्या सुरुवातीला काय झालं? कल्याणकारी राज्य ही संकल्पना आली. म्हणजे सरकारचं काम फक्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापुरतं मर्यादित राहिले नाही. आता सरकार शिक्षण, आरोग्य, व्यापार, पर्यावरण अशा अनेक गोष्टींमध्ये लक्ष घालू लागलं. साहजिकच सरकारची ताकद वाढली. आणि मग ही वाढलेली ताकद नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासकीय कायद्याची गरज निर्माण झाली आणि त्याचा विकास होत गेला. ठीक आहे, तर मग आता बघूया की हा कायदा सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी नक्की काम कसा करतो, याची हत्यारं कोणती आहेत. सरकारला नियंत्रणात ठेवण्यासाठी या कायद्याकडे प्रामुख्याने 3 मोठी साधनं आहेत. पहिलं, ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन. दुसरं, नैसर्गिक न्यायाची काही मूलभूत तत्त्व जी सगळ्यांना पाळावीच लागतात. आणि तिसरं, प्रशासकीय न्यायाधिकरण किंवा ट्रिब्युनल्स, जे खास अशा प्रकरणांसाठी बनवले जातात. चला आता हे एक एक करून समजून घेऊया. यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे रूल ऑफ लॉ, म्हणजेच कायद्याचं राज्य. याचा सरळ अर्थ आहे कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही. सरकारची प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय हा कायद्याच्या चौकटीतच हवा, मनमानी नको. म्हणजे कुणीही अधिकारी त्याला वाटलं म्हणून काहीही निर्णय घेऊ शकत नाही. आता येतात नैसर्गिक न्यायाची 2 मुख्य तत्त्व. ही खूप महत्त्वाची आहेत. पहिलं, ऑडी अल्टरम पार्टेम. याचा अर्थ आहे दुसऱ्या बाजूचंही ऐकून घ्या. म्हणजे कोणावरही कारवाई करण्याआधी त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी द्यायलाच हवी. आणि दुसरं, नीमो ज्युडेक्स इन काउजा सुआ, म्हणजे कोणीही स्वतःच्याच केसमध्ये जज असू शकत नाही. याचा अर्थ जो व्यक्ती निर्णय घेणार आहे तो निष्पक्षपाती हवा. त्याचा त्या केसमध्ये कोणताही वैयक्तिक स्वार्थ असता कामा नये. फेअरनेससाठी हे दोन्ही नियम खूप महत्त्वाचे आहेत. बरं, आता सगळीच प्रकरणं कोर्टात नेण्याची गरज नसते. काही प्रशासकीय वाद असे असतात जे सोडवण्यासाठी त्या विषयातल्या तज्ज्ञांची गरज असते. आणि इथेच प्रशासकीय निवाडा ही संकल्पना येते. म्हणजे सामान्य न्यायालयांच्या बाहेर खास तज्ज्ञ संस्था या विवादांवर निर्णय देतात, जसं की टॅक्स किंवा पेन्शनशी संबंधित प्रकरणं. तर मग हे प्रशासकीय न्यायाधिकरण किंवा ट्रिब्युनल्स का बनवतात? याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे आपल्या सामान्य न्यायालयांवरचा भार कमी होतो. दुसरं, इथे प्रकरणं लवकर म्हणजे जलद गतीने निकाली निघतात. आणि तिसरं, जे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे इथे टेक्निकल विषयांवर निर्णय देण्यासाठी त्या विषयातले तज्ज्ञ बसलेले असतात. तर आतापर्यंत आपण पाहिलं की हा कायदा कसा काम करतो. आता आपण याच्या समारोपाकडे वळूया. प्रशासकीय कायदा म्हणजे खरं तर एक प्रकारचा बॅलन्सिंग ॲक्ट आहे, एक संतुलन साधण्याचा खेळ.
हे संतुलन कशातलं? तर एका बाजूला आहे सरकारची सत्ता आणि दुसऱ्या बाजूला आहेत नागरिकांचे हक्क. बघा, सरकारला प्रभावीपणे काम करण्यासाठी अधिकार तर हवेतच, पण त्याचवेळी नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण होणंही तितकंच गरजेचं आहे. प्रशासकीय कायदा या दोघांमध्ये एक ब्रिज, एक पूल बांधण्याचं काम करतो. हे वाक्य बघा किती अचूकपणे प्रशासकीय कायद्याचं सार सांगतं. एका बाजूला कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी आणि दुसऱ्या बाजूला उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी. एका मजबूत लोकशाहीसाठी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि प्रशासकीय कायदा हेच संतुलन साधतो. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर हा कायदा हे सुनिश्चित करतो की सरकार लोकांच्यासाठी काम करत असताना ते लोकांवर अन्याय करणार नाही. सरकारची शक्ती लोकांच्या भल्यासाठी आहे, त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी नाही. आणि प्रशासकीय कायदा हा त्याचा एक महत्त्वाचा संरक्षक आहे. शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. जसजसं सरकारचं काम अधिक गुंतागुंतीचं होत जाईल तसतसं सत्तेचं हे संतुलन नेहमीच न्यायाच्या बाजूने राहील याची खात्री कशी करायची? हा एक खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण तंत्रज्ञान बदलतंय, समाज बदलतोय आणि त्यासोबत सरकारची भूमिकाही बदलणार आहे. अशावेळी नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी प्रशासकीय कायद्यालाही सतत विकसित होत राहावं लागेल. कारण याच संतुलनावर आपल्या लोकशाहीचं भविष्य अवलंबून आहे.